मी काय ठरवलं होतं, तू जर आता भेटली नसती तर मी डायरेक्ट तुझ्या घरी आले. डायरेक्ट घरी मी रोज व्लॉग मध्ये बघते की कुठं घर आहे नेमकं, कुठली चाळ. मी सगळ्यांना विचारते तू येणार म्हणून ती मार्केटला गेली, नवीन कप आणले, सगळं नवीन आणायचं. हा मिस्टरांसोबत भांडण केले. नाही माझी फ्रेंड येणार आहे, व्हिडिओ बघणार कंटिन्यू सतत तुझं नाव. तू असे केस केले मग मी पण गेलो तुझ्यासाठी केले तिने केस. त्या दिवशी आम्ही तुला तिथं टू व्हीलरवर बघितलं, पण आम्ही नेमके टू व्हीलरवर होतो आणि तुम्ही तिकडच्या साईडला होते, त्यामुळे बोलणंच झालं नाही. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, कशा सगळे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर काय चला नेहमीप्रमाणे मी सकाळी लवकर उठली आणि आता मी झाली रेडी. आता जाऊया आपण खाली. आज प्रतीक सकाळी नाही गेला आहे त्याच्या कामाला, कारण की आज त्याला जायचं आहे दुपारी नाही म्हणजे असं 10 वाजता जायचं त्याला, त्याच्यामुळे अजून तो झोपला आहे. मी नाही उठवलं मग त्याला. कसं आहे आमची झोप नाही पूर्ण होत, मग जेव्हा आम्हाला झोपायचं टायमिंग भेटतो तेव्हा आम्ही पूर्ण झोप घेतो. सो म्हणून म्हटलं नको उठवायला प्रतीकला, आता आपण डायरेक्ट खाली जावं. तर चला मी जाते आता किचनमध्ये. चिमण्यांचा आवाज बघा, चिव 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 सकाळी सकाळी. त्या आवाजाने प्रतीकला जाग गेला असं वाटते मला. तर तुम्हाला दाखवते मी ते स्टँडवरती झाडं ठेवलेत ना, ते बघा तुम्ही सकाळची कशी दिसतात छान. हे बघा सकाळचं किती छान दिसतं असं बघायला, मस्त वाटतंय खूप. आणि या साईडने पण किती छान वाटतंय बघायला. तर मंडळी आज करते मी भेंडीची भाजी आणि आता कांदा चिरत होते. कढई ठेवली मी एका साईडला आता चहा ठेवते आणि पटकन टाकते भेंडीची भाजी बनवायला आणि त्याच्यानंतर एका साईडला चहा ठेवते. मग चपातीचं पीठ मळायचं जसं की मी रोज करते. माझ्या झाल्या ते चपात्या, चहा आहे, पप्पाचा मम्मीचा नाश्ता झालाय, आता करते चपात्या. तर गाईज आता घरातून ब्लॉग घ्यायचा मी विसरले नेहमीप्रमाणे. तर आता आम्ही आलो दत्तनगरला. कसं तर आता आम्ही एक माणूस आता आडवा गाडीचे टाकत होता आणि परत मुंडी हलवतोय. हा म्हणून लोकांनी नीट गाड्या चालवत नाही आजकाल, जाऊन द्यात आपणच हळू चालवायची. काय करायचं आता, काय उपाय नाही. दोघांनी पण जोरात, त्यांनी पण जोरात, आपण पण जोरात गाडी चालवली की दोघांची पण भांडणं. तर आता आम्ही आलो दत्तनगरला आणि एका कस्टमरचा आम्हाला माल द्यायचा होता. तर माझे पण कामं झाले आज लवकर, म्हणून मी आज प्रतीकसोबत आले. म्हटलं घरी बसून तरी मी काय करणार आहे. तर आले बघा, मी तुम्हाला दाखवते दत्तनगरमधलं आमचं कोणतं दुकानात जातं माल, ते दुकान तुम्हाला दाखवते मी आता. हे बघा दत्तनगर मधलं अमरती दीप दुकान आहे ना, इथे पण आपला माल येतो. तर ज्याला कुणाला जे कोणी इकडे राहत असेल तर ते घेऊ शकतात इथून. मी आलो आता घरी, म्हणजे टिकली पडली आता. तर त्यांना आम्ही आलोय आणि आम्ही नाश्ता केला नव्हता, जेवलो पण नव्हतं दोघं पण. तर म्हणलं की आता करावं. आलोय गार्डनमध्ये. मॅडम सोबत आली आम्ही गार्डन मध्ये. इकडे बघा मॅडम दोन. तू असं मोबाईल चालू व्हिडिओ मला लाज वाटते. सगळे गार्डन मधले लोक माझ्या तोंडाकडे बघतील. चला मॅडम. ऍक्च्युली मी मला पण बरं नव्हतं. हा मी सगळे व्लॉग बघते, सगळे लग्नाच्या आधीचे, लग्नानंतरचे, आताचे सगळे बघते. मला हा तुझा व्हिडिओ खूप आवडला होता. माझी जाऊ हाय भेटले का फायनल? खूप दिवसापासून भेटायची. मी अक्षरला एवढ्या अक्षरशः मेसेज करायची, सध्या तर त्यांनी मेसेजला रिप्लायच नाही दिला. आम्ही तिथेच राहतो. व्हिडिओ बघणार कंटिन्यू सतत तुझं नाव. मी सारखी तिकडे, पण आता तुमचं पण घर मला माहित नाही, तर मी तुम्हाला आवाज देऊन बोलले की मी आले, मला भेटा म्हणून. खूप दिवसापासून यांना भेटायचं होतं, तर फायनली आज भेटली त्यांना मी. तुझी कंटिन्यू व्हिडिओ बघणार, सगळं बघणार. वहिनी बघा ना, आजीनी ही साडी घेतली, वहिनी बघा ना, सगळ्यांना आवडतं आमच्या घरात, सगळ्यांना दाखवते पायलचा हा व्हिडिओ. खूप आवडतो सगळ्यांना. तू असे केस केले म्हणून मी पण केलं.
तुझ्यासाठी केले तिने ते केस. मी सगळं ट्रीटमेंटचं सगळं विचारलं आणि सगळं लगेच तू ज्या दिवशी केलं तिथं नाही गेलं. आमच्या शेजारी एक दीदी म्हणून राहते ना, त्यांच्याकडे केले केस करायचे. मी तुझे ह्या गार्डन मध्ये तुझे व्हिडिओ होते ते दाखवले त्यांना आणि तसे केस करून घेतले. काही दिवसांनी तुला फोटो लावणार घरी आले असते पण कसं तुम्हाला पण नको त्रास, कारण की त्रास नाही जास्त खुश झाली असते घरी आले. म्हणजे नाही का तिने विचारलं की काय करू तुम्हाला खायला, म्हणजे ते येणार हे झालं म्हणून ती मार्केटला गेली. नवीन कप आणले, सगळं नवीन आणायचं. हा मिस्टरांसोबत भांडण केले. नाही माझी फ्रेंड येणार जाऊन द्या, त्याच्यामुळे चांगलं झालं. नाही सगळं नवीन आणायचं, काहीतरी नवीन खायला आणू तिच्या. येईल मी नक्की येईल, एकदा तुमच्या घरी येईल. संडेला येशील का आमच्या घरात? सासू उद्या उद्या सॅटरडे आहे ना, येईल नक्की येईल. मग सगळे भेटायला एकदम हे तुला घरीच येणार होते पण कसं म्हणजे असं अचानक सगळ्यांना खूप आनंद झाला. अक्षयला मेसेज करून करून थकली तू. आता मी तिच्यासोबत सेल्फी काढणार. भेटले मी तुला. आमच्या घरी ऑलरेडी अजून 2 पोर तिला ट्विन्स आहे, 3 आहे तिला आणि अजून एक मस्त. छोटे आहेत का तुमच्या बेबी? 2 वर्षाचे. त्यांना घरी सोडून आले सासू सासऱ्यांकडे आणि आम्ही आलो पटकन. बापरे, मी तर आता मला कळलं ना ट्विन्स बेबी, तर मी तर मला तर लहान पोरं एवढं आवडतात. ती रोज येईल तुमच्या घरी. चालेल, आम्हाला खूप आनंद. जावं आता बळा झालं ना, मी त्यांची इथे सुद्धा जाते सारखी सारखी. ते मध्ये पण परवा गेली होती मी त्यांच्याकडे. काल जाऊन आलो. सगळं माहिती दिलं, तू कुठं जाते काय करते, तुळशी बागेत गेली, गंठन बनवलं, सगळं माहिती दिलं. त्या दिवशी आम्ही तुला तिथं 2 व्हीलरवर बघितलं, पण आम्ही नेमके 2 व्हीलरवर होतो आणि तुम्ही तिकडच्या साईडला होते, त्यामुळे बोलणंच झालं नाही तर त्याच दिवशी तुला आवाज दिला असता. तुम्ही मागे वळून वळून बघत होती, हिरवी साडी नेसली होती, हे गंठन करायला गेले होते तुम्ही, मिनी गंठन. तुम्हाला माहिती पायाला तुम्हाला माहिती का? पाहिलं म्हणलं अगं मला नाही माहिती, मी तुम्हाला ती कोण आहे. तेव्हापासून यांना पण वेळ लावलं तुझ्या व्हिडिओ. किती मोठे फॅन आहेत माझे. पण चांगलं वाटतं असं नाही का कोणी असं आपले व्हिडिओ फक्त. पहिली गोष्ट एक काय माहिती का, तुझा स्वभाव खूप तू एकदम फ्री आहे, एकदम फ्री आहे. आणि तुझंही लव्ह मॅरेज, माझंही लव्ह मॅरेज. पण हे सगळं लव्ह मॅरेज तर ठीक आहे, पण ह्यांना 3 बाळ आहेत, मला विश्वासच नाही बसत आहेत. त्यांच्याकडे बघून का? आणि ते पण 2 ट्विन्स आहेत. बापरे वाव. त्या 2 मुलांचं काय केलं असेल तिने? मिस्टरांना सांगितलं एकाला गाडीवर. दोन्ही पण मुलं आहेत ते का मुलगा नाही? आता तर जसं कमी व्हिडिओ येतात पाहिजे आधीपेक्षा, जास्त येत नाही आता. करत जास्त रोज डेली घर पण बघायला लागतं ना, म्हणजे लग्न झालं पूर्ण लाईफच चेंज. लग्नाच्या आधी किती भारी आणि लग्नाच्या नंतर. त्या दिवशी अक्षयला मेसेज केला, ते म्हणले तुम्ही येणार आज नाही का, तुम्हाला कन्फर्म सांगतो मी अर्धा तास. घर सगळं आवरून घेतलं, म्हणलं आता येणार आहे म्हणून आता काय करू काय नाही. रोज त्यांना मेसेज करत होते बघा, त्यांना एवढं वेळ केलं म्हणलं अहो सांगा ना. त्यांनी तर शेवटी मेसेजच बघितले. त्या भाऊंचे फोन पण आले होते आणि आज तरी हा एवढ्या चिडल्या आहे. म्हणला ठीक आहे नाही भेटायचं मला तुम्हाला. त्यांना असं वाटलं की नाही मी येत आहे त्यांना भेटायला. मला असं वाटलं की बाबा तुम्हाला इंटरेस्ट नाहीये माझ्यात भेटायला, नाही नसेल यायचं आता. म्हणजे नाही का असं बोलायचं की त्यांचं घर जवळच असतं रोडवरती, तर पटकन गेलं असतं. पण आता कोण दाखवणार ना घर तरी, आणि तुम्हाला पण परत बोलवायचं रोडला असं. मी आज पण म्हणत होते की आमच्या कारखान्यात होतं. मी शेवटी काय ठरवलं होतं, तू जर आता भेटली नसती तर मी डायरेक्ट तुझ्या घरी आले. डायरेक्ट घरी मी रोज व्लॉग मध्ये बघते की कुठं घर आहे नेमकं, कुठली चाळ. मी सगळ्यांना विचारते. तुझ्या व्लॉग मध्ये कितीतरी लोक ओळखीची निघाली. आता ती पोरगी होती त्यांना ह्याच्यामध्ये होती, मग मी त्यांना विचारायची हिला कुठं बघितलंय का, तुमच्या इथं कुठं राहते का, असं तसं. मी सगळ्यांना विचारून झालं, पण कोणीच काय सांगा म्हणलं. शेवटी आता मलाच जावं लागेल घरी. येऊ आम्ही पण घरी, काय विषय नाही. नक्की तुमची दोघांची जोडी तर खूप कमाल. मला दोघंही तुम्ही खूप आवडतं. तू एकटीच त्याला खूप आजकाल डिमांड यायला पण आम्ही गेलो होतो एका शॉप मध्ये, तर त्या पोरी त्याला बघून एवढा हसत होतं. त्यांनी मला बघितलं नाही. हा त्यांनी पाहायला बघितलं नाही, त्यांनी मलाच बघितलं. मी मस्त का खुश झाला, इतका खुश झाला. आणि मी त्या दोघींकडेच बघत होते. मी स्कार्फ बांधला होता आणि मी बघत होते फक्त त्यांचं काय चाललंय. मी म्हटलं काय दादा समोर अशा हसल्या तर तो त्याला पण ऑकवर्ड वाटत, आणि त्याला वाटलंच ते ऑकवर्ड नाही का बाबा कोण एवढं हसतंय. ही पण आमचा फोटो काढते. काय नाव आहे तुझं?
श्रावणी पण आमचा फोटो काढतीये. मला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. मला पण थँक्यू. खूप छान वाटलं. बापरे, ह्या ताईंनी म्हणजे ह्यांनी खास करून त्या काय म्हटलं होतं की आज मी घरी येणार, म्हणजे मी म्हटलं होतं ठीक आहे येते मी तुम्हाला भेटायला घरी. त्यांनी नवीन कप आणले. एक दिवशी मी येणार आहे म्हणून त्यांनी पूर्ण घर आवरलं. पण जाऊन द्या, माझ्यामुळे चांगले काम झाले. काय म्हणतात आई? एकदा घर क्लिनिंग झालं, परत तुमच्या घरात नवीन कप आले. खरंच आहे. आता त्या नवीन कप मध्ये मी चहा प्यायला नक्की जाईन त्यांच्या घरी कधीतरी. म्हणजे ते म्हणतात की परवा दिवशी तुम्ही प्लीज आमच्या घरी या. त्यांच्या सासू सासऱ्याची अॅनिव्हर्सरी आहे ना, येऊ बघू आम्ही. येऊ नक्की नक्की वेळ काढून येऊ आम्ही. चालेल. आणि हा विसरून जाईल परत. मेसेज करेन तुम्हाला परत. हो हो नक्की नक्की. फक्त रिप्लाय लवकर द्या. मी खूप वाट बघत बसते. आता रिप्लाय येईल तेव्हा रिप्लाय येईल. ऍक्टिव्हच नाही इंस्टाग्राम वरती. व्हिडिओ येत नाही असतं. आता मी ब्लॉग कडे जास्त लक्ष देते. इन्स्टाला जास्त ऍक्टिव्ह म्हणजे नाही का कसं थोडासा वेळ काढला ना तर ते आमचे हे पण आता सगळ्यांची कंप्लेंट आहे की मी ना व्हिडिओज करत आहे, पण मी आता व्हिडिओज कडे पण लक्ष देणार आहे जरा. इंस्टावरती आवडतात इंस्टाग्रामचे शॉर्ट व्हिडिओ, त्यामुळे तू ते व्हिडिओ जास्तीत जास्त कर. हा ना. तर आता थँक्यू, तुम्ही मला एवढं प्रेम दाखवलं तुम्ही. खरंच मला खूप भारी वाटलं. पण थँक्यू आम्हाला भेटायला बागेमध्ये ते पण आलं. ही बाग कशी आमच्या घराच्या जवळ आहे ना, तुम्हाला पण जवळच आहे ना, म्हणून म्हटलं की आपण इथंच बोलवावं. घरी यायचं म्हणत तर अजून 2-3 दिवस लागले असते. बागेत म्हणलं तर लवकर भेटून लवकर निघता येईल. हा ना. ऐकून तिला थोडंसं वाटत नाही आता बघितल्यावर. जशी व्हिडिओ मध्ये तशीच रिअल मध्ये सेम आहे. काय काय लोक फिल्टर वापरून कसे हे येतात, त्यामुळं ते जशी आहे तशी सेम दिसते. मी फिल्टर युज केला ना की मलाच कसं तरी वाटतं की नाही का बाबा किती गोरं दिसतंय नाही का, असं वेगळं दिसतंय एक फिल्टर मध्ये. पूर्ण चेहरा वेगळा. कारण की काय काय आम्ही बघितले जे रील स्टार आहेत ते फिल्टर मध्ये वापरतात आणि रिअल मध्ये वेगळेच काहीतरी दिसतात. त्यामुळे हा तू तशी नाही, जशी व्हिडिओ मध्ये असते तशी रिअल मध्ये. त्यामुळे काहीच वेगळं नाही. खूप छान दिसतेस तू. मला खूप आवडतात तुझे व्हिडिओ. आमच्यासाठी तर तू रील स्टार लिटरली यांनी ना माझे बघून बघा मी स्ट्रेटनिंग केली होती ना, तर ह्या ताईंनी पण स्ट्रेटनिंग केली आहे. बापरे खरंच. तुझ्यासाठी केले खास. काही दिवसांनी तुझ्या नावाचा टॅटू नाही तुम्ही तुमच्या हसबंडच्या नावाचा टॅटू काढलाय तुझ्यासाठी करणार. पण टॅटू नका काढू प्लीज, नाही तुम्ही मला रडायला येईल. नाही आता घरी जाऊन तुझा विचार करणार. ज्या दिवशी व्लॉग मध्ये तू बोलली होतीस ना की आम्हाला एकाला भेटायचंय सबस्क्राईबर, मी त्या दिवशी तो व्हिडिओ किती वेळा बघितलाय. म्हणतो वाव माझ्याबद्दल बोलले. पण त्याच्यानंतर मेसेज पण केला. तुम्हीच होते, तुमच्याबद्दलच असणार आहे मला माहिती. माझ्या कोणी मेसेज नाही, तुमच्याबद्दलच बोलले होते. मी माझ्या घरातल्या सगळ्यांना बोलले. रिप्लाय देतच नाही. तुम्हाला चुकून रिप्लाय आला तर रिप्लाय कोणालाच देत नाही. मी घरच्यांना सगळ्यांना बोलले ती येणार आहे मला भेटायला. सगळे मला म्हणले हे असे नाही येत कोणी. म्हणलं ती येणार मला भेटायला, ती नक्की येणार म्हणलं. मग सगळे म्हणले बरं चांगले नाही येणार. आता चॅलेंज पूर्ण झालं, तर काय देणार तिला? तिला काय देणार? पहिली गोष्ट मी अक्षयला हा फोटो पाठवणं तुम्ही नसते. मी त्या दिवशी पण त्यांना म्हणलं होतं की मला भेटवा प्लीज प्लीज, मी खूप मोठी फॅन आहे. पण तेव्हाच मी नेमका बाहेर असायचं घराच्या. मी घरी नव्हतो. म्हणलं अरे मी घरी गेला सांगतो. घरी गेला म्हणजे ना त्यांनी ना खूप जणांना कॉन्टॅक्ट केला की मला भेटण्यासाठी. आमच्या अक्षय भाऊ आहेत, अनिकेतचे फ्रेंड आहे, त्यांना सुद्धा त्या सांगितलं होतं की नाही का मला भेटायचं. त्यांचे पण फोन आले होते. पण कसं आता प्रतीकला वेळ नसल्यामुळे लेट झाला आम्हाला भेटायला. थँक्यू सोबत एक फोटो. तर गाईज आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर मी बनवली आज अख्खा मसूरची आमटी. इथं भाकऱ्या चालल्या त्या माझ्या आणि भात पण झालाय. तर लेडीज अँड जेंटलमेन आम्ही आलो घरून. बघितलं असं तुम्ही पायलला त्यांचे सबस्क्रायबर लय दिवसापासून भेटायचं होतं, तर भेटलो. काय म्हणते पायल? खूप चांगले लोक होते. ताई आणि त्यांची जाव खूप भारी होते. त्यांना भेटून मला पण खरंच खूप भारी वाटलं, कारण की त्यांचं एवढं प्रेम बघून मस्त वाटलं मला खूप. प्रतीक पण शॉकच झाला होता. त्यांचं नाही का ते त्यांचं तसं बोलणं, तेवढं कौतुक करत होते माझं ते. त्याला पण. तर आम्ही आता गार्डन मध्ये गेलतो. आम्ही खूप दिवसापासून त्या सबस्क्रायबरला पाहायला भेटायचं होतं. आपली 400ची लाईन आहे ना, खालचं मंदिर शंकराचं, तिकडे राहतात. तर ते त्यांना लय दिवसापासून भेटायचं होतं. ते घरी बोलत होते भेटायला, पण नाही गेले. म्हणले तर
भेटायला पण जमत नव्हतं. तर त्यांचं पाय कशा आम्ही नाही का फोर्स करत नाही, तुम्हाला भेटायचं असेल तर सांगा असं तसं तसं. म्हणलं भेटू बाबा आज. म्हणून तर गार्डन मध्ये भेटलो. तू व्लॉग मध्ये बघू त्या फुटेज रेकॉर्ड केलेले. त्यांनी पायल त्या एका दिवशी ठरलं होतं आपण संध्याकाळी येऊ म्हणून. तर त्या पूर्ण अख्खं घर बी आवडलं होतं यायला त्यांनी. हा पायल येणार रे, मग कप आणली, चहा पिला, नवीन कप आणली. त्यांनी सांगितलं सगळं व्लॉग मध्ये. काय नाही चांगलं वाटून भेटून पण चांगलं वाटलं. आणि गाईज तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर महत्वाची गोष्ट, आपला अल्बम आलेला आहे बघा. तुम्हाला पहिले पेज दाखवतो मी. हा अल्बम आपण उद्याच्या व्लॉग मध्ये बघू. आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. खूप मस्त आहे. बॅक पण बघा किती मस्त आहे. पूर्ण तुम्हाला उघडून दाखवल आम्ही एक पूर्ण त्याचा ब्लॉग बनवू उद्या. म्हणजे हा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांसाठी असणारच आहे. आणि जे आमचे फॅमिली मेंबर्स घरी येऊ शकत नाही अल्बम बघायला तर त्यांनी ब्लॉग मध्येच बघा. त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग करणार आहे खास. हो म्हणजे त्यांचे पण फोटो आहेत ना, जसं की माझे आजी सासरे आणि परत ह्यांचे भाऊ, पायलचे माहेरचे आणि सासरचे दोन्हीसाठी एकच अल्बम आहे कॉमन. तर मम्मी कसं वाटलं तुला अल्बम? एकदम छान, सागरने केलाय. मस्त छान अल्बम बनवला त्यांनी. आणि फोटो एकदम क्लिअर आलेत ना तर छान वाटते. फोटो एकदम क्लिअर आहे, एकदम मस्त फोटो. लग्नामध्ये आम्हाला खरं वेळच नव्हता. फोटो ह्याच्या गोष्टी कामचं लक्षच मम्मीचा आवडले गाणे सुद्धा नव्हतं. आता ना आता विसरलं सगळे. मी काम करून आले ना त्यामुळं काम वरनं त्यामुळं तर त्या कॅमेरामॅन चांगला होता. तर कॅमेरामॅन इतका छान होता ना, त्याने आम्हाला हाताला वळून दोघांना पण म्हणला काका काकू तुम्ही इथं तर थांबा 2 मिनिटं, तुमचे फोटो काढू द्या, तुमचे फोटोच नाही येत म्हणला. मग त्यांनी अरे मला आम्हाला वेळच नाही म्हणलं फोटो काढायला, इतकी धावपळ चालली ती आमची. आणि का आम्हाला सुचत नव्हतं काय, पण त्यांनी थांबून आमचा फोटो तो काढूनच घेतले आमचे त्यांनी. तर तेवढे नशिबाने आमचे 2-3 फोटो त्याच्यामध्ये 2-3 नाही, चांगलेच फोटो 4-5 फोटो, पण चांगले फोटो आले एकदम. हा एकदम छान आले. तर ते तुम्हाला उद्या व्लॉग मध्ये खरंच खूप छान आहे. फोटोग्राफर आणि आपला तो आमच्या फॅमिलीतला झालाय आता. फॅमिली फोटोग्राफर झाला मित्र जे आपला सागर, तुम्ही ओळखता त्याला. आणि तुम्हाला ते उद्याच्या व्लॉग मध्ये अल्बम मध्ये बघायला भेटेल. आज दाखवला असता कारण आपण तिकडे भेटायला गेलो, तिकडे खूप मोठा व्लॉग झाला, त्यामुळं म्हणलं आजच्या नको घ्यायला, आपण उद्या घेऊ. उद्या दाखवू तुम्हाला. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला बघायचं आहे का अल्बम लग्नाचा, आणि ते तुम्हाला सगळे डिटेल सांगू आपण. पाहिजे साडी कुठून घेतली, कामचे कपडे कुठून घेतले, सगळे प्रश्न उत्तर लग्नाच्या बद्दल जे प्रश्न असेल तुमचे ते ह्या कमेंट बॉक्स मध्ये विचारा. तुमचे प्रश्न आम्ही तेवढ्याच्या व्लॉग मध्ये देऊ. लग्नाबद्दल तुम्हाला काय प्रश्न असतील ते विचारा. तर गाईज एक कमेंट आली होती आज दुपारी, बघितली मी. ते कोणता एरिया म्हणले ते? दत्तनगर नाही, धनकवडी एरियामध्ये दूध दही ताक पनीर मिळेल का? तर आता कसं आहे, सगळ्या एरियामध्ये तुम्ही जे जे कमेंट करता ना एरियामध्ये, त्या एरियामध्ये पण लवकरच जाईन दुकानामध्ये आमचं प्रोडक्ट, तर तुम्हाला मिळेल. आणि मी स्पेशली ते सोबत पाहायला घेऊन जातोय की बाबा व्लॉग करताना व्लॉग मध्ये दाखव आपलं कुठला एरिया आहे, काय एरिया आहे, दुकान नीट दाखव. त्यामुळे मी स्पेशली पाहायला सोबत घेऊन जातो. त्यावर अशा जागी तिथे टाकतो ना, अशा ठिकाणी टाकताना जाऊन दे. असेल ते धनकवडीमध्ये पण येऊ. अजून धनकवडी नाही गेलो आपण. धनकवडीचा वरचा भाग आंबेगाव पटेल ना, तिथून सरळ आपण पुढं, खूप मोठं आहे. तुम्ही कोणत्या एरियात तिथून पुढं असं आपण खाली तळजाई मार्गी पुढे निघून जातो. धनकवडीमध्ये पण येऊच आपण 2 दिवसात लगेच. सांगू आपण दुकान कोणते ते. तर आजचा व्लॉग कसा वाटला लाईक शेअर कमेंट करा. आणि तुम्हाला वेडिंग बद्दल काय प्रश्न असेल तर ते विचारा. उद्या सगळ्यांची उत्तर भेटेल तुम्हाला. बाय बाय.